मेजरिंग अँड इम्प्लिमेंटिंग ब्रँड परफॉर्मन्स. या टॉपिक मध्ये आपण ब्रँड परफॉर्मन्स कसा मेजर केला जातो ते स्टडी करणार आहोत. The brand value chain. The brand value chain is a structured approach to assessing the resources and outcomes of brand equity and the way marketing activities create brand value. It is based on several premises. आता ब्रँड व्हॅल्यू चेन हा अप्रोच जर बघितला तर ब्रँड इक्विटी कशी तयार केली जाते किंवा ब्रँड व्हॅल्यू जो आहे तर तो कसा क्रिएट होतो मार्केट ऍक्टिव्हिटीज मध्ये. तर याच्या रिलेटेड हा अप्रोच आहे. त्याचे काही अझम्पशन्स आहेत. पहिला आहे ब्रँड व्हॅल्यू क्रिएशन बिगिन्स when the firm targets actual or potential customers by investing in marketing program to develop the brand, including product research, development and design, trade or intermediary support and marketing communications. पहिलं जे आहे की क्रिएटिंग ब्रँड अवेअरनेस, ब्रँड व्हॅल्यू अमंग ऍक्च्युअल अँड पोटेन्शियल कस्टमर्स. त्याच्यानंतर आहे इट इज ॲज्युम दॅट कस्टमर्स माइंडसेट, बाईंग बिहेवियर अँड रिस्पॉन्स टू प्राइस विल चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ मार्केटिंग प्रोग्राम. कस्टमरचा माइंडसेट जो आहे किंवा बाईंग बिहेवियर जे आहे तर ते मार्केटिंग प्रोग्राममुळे चेंज होऊ शकतं, फेवरेबल होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे द इन्व्हेस्टमेंट कम्युनिटी वुड कन्सिडर मार्केट परफॉर्मन्स, रिप्लेसमेंट कॉस्ट अँड परचेस प्राइस इन acquisition to assess shareholders value in general and the value of the brand in particular. इन्व्हेस्टमेंट कम्युनिटी जे आहे तर म्हणजे जे इन्व्हेस्टर्स किंवा शेअर होल्डर्स आहेत तर मार्केट परफॉर्मन्स बघून किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघूनच मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. त्यासाठी ब्रँडची व्हॅल्यू जी आहे तर ती इन्क्रीज असायला पाहिजे. परफॉर्मन्स चांगला असायला पाहिजे, मार्केट परफॉर्मन्स. तर ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे व्हॅल्यू स्टेजेस आणि मल्टीप्लायर स्टेजेसचा. आपण वन बाय वन बघणार आहोत. व्हॅल्यू स्टेजेस मध्ये पहिला पॉइंट जो आहे तर तो आहे मार्केटिंग प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट. एनी मार्केटिंग प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट दॅट कॅन contribute to brand value development intentionally or not, falls into the first value stage. The telemarketing program element deals with those efforts in which brand owning firms take to influence their brand. These include various such marketing activities like product research and development, advertising, promotional activities, employee training, etc. त्याच्यानंतर मार्केटिंग प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज जे आहेत, एम्प्लॉई ट्रेनिंग आहे. तर एम्प्लॉई ट्रेनिंग कशासाठी तर सेल्स पर्सोनेल जे असतात तर त्यांना कस्टमर कन्व्हिन्सिंग स्किल्स जे आहेत, रिप्रेझेंटेशन स्किल्स जे आहेत तर ते आले पाहिजे. त्यासाठी मार्केटिंग प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे कस्टमर माइंडसेट. दिस इज सेकंड व्हॅल्यू स्टेज that includes everything that happens in the mind of customers that affect market performance. The customer mindset includes associations linked to the brand in the customer's memory or everything that exists in the mind of customer with respect to brand. It includes factors such as thoughts, feelings, experience, belief and attitude. कस्टमरचा जो माइंडसेट आहे की जो त्या प्रोडक्टच्या किंवा ब्रँडच्या रिलेटेड आहे, मग एक्सपिरियन्स असेल त्यांचे त्या ब्रँड बद्दलचे, फिलिंग्स असतील, बिलीफ्स असतील किंवा ऍटिट्यूड असेल, तर त्याला कस्टमर माइंडसेट म्हणून आपण कन्सिडर करतो. त्याच्यात काही डायमेन्शन्स आहेत. ब्रँड अवेअरनेस की त्या brand awareness and the extent to which customer recall and recognize the brand can identify the products and services associated with it.
कस्टमरला त्या ब्रँडचं नाव असेल किंवा तो ब्रँड इझिली आयडेंटिफाय करता यायला पाहिजे अमंग्स अदर ब्रँड, आणि तो ब्रँड बिलॉंग टू विच कंपनी हे त्यांना पटकन कळलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर ते ब्रँड अवेअरनेस मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर ब्रँड असोसिएशन्स विच इन्क्लूड द स्ट्रेंथ, फेवरेबिलिटी अँड युनिकनेस ऑफ perceived attribute and benefit of the brand. ब्रँडचं स्ट्रेंथ असेल किंवा फेवरेबिलिटी असेल अमंग अदर्स ब्रँड और सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर त्या ब्रँडचा युनिकनेस असेल की बाकीच्या ब्रँड पेक्षा किंवा बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा तो ब्रँड काहीतरी वेगळं सर्व करतोय, तर ब्रँड असोसिएशन. त्याच्यानंतर आहे ब्रँड ॲटिट्यूड that offers a holistic integrated approach to understanding the value created by brand. Holistic approach मध्ये आपण फायनान्शियल डिसिजन कन्सिडर करू शकतो की त्या ब्रँडची प्राइस काय आहे आणि व्हॅल्यू काय आहे. अकॉर्डिंगली प्राइस ते तितकं सर्व करतात का, वर्दी आहेत का ते प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे ब्रँड अटॅचमेंट और हाऊ लॉयल द कन्झ्युमर फील्स टुवर्ड द ब्रँड. त्या ब्रँड बद्दल कन्झ्युमर किती अटॅच आहेत आणि त्या ब्रँड बद्दल काय फील करतात. त्याच्यानंतर आहे ब्रँड ऍक्टिव्हिटी, the extent to which consumer use the brand, talk to others about it and seek out brand information, promotions and event. ब्रँड ऍक्टिव्हिटी मध्ये जे लॉयल कन्झ्युमर्स आहेत किंवा जे सॅटिस्फाईड कन्झ्युमर आहेत तर ते बाकीच्यांना ते ब्रँड यूज करण्याबद्दल रेफर करणार आहेत किंवा त्या ब्रँड बद्दलची इन्फॉर्मेशन, त्याचा एक्सपिरियन्स पास करणार आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे मार्केट और ब्रँड परफॉर्मन्स. Market or brand performance can be defined as how customers react or respond in marketplace to the brand in a variety of ways, as in what customers actually have done in relation to brand, which is manifested in market performance data such as market share, sales growth, market penetration, price premium, etc. आता त्या स्पेसिफिक ब्रँड बद्दल कस्टमर काय रिएक्ट करतात किंवा रिस्पॉन्ड करतात त्या स्पेसिफिक मार्केटमध्ये, तर ते आहे ब्रँड परफॉर्मन्स. आणि हा परफॉर्मन्स कशामुळे आपल्याला समजणार आहे, तर त्याचा त्या मार्केट मधला शेअर किती आहे, सेल्स किती होतोय, सेल्स ग्रोथ किती होतीये, त्याची इन्क्रीज होतीये, डिक्रीज होतीये की कन्सिस्टंट आहे. त्याच्यानंतर आहे त्याचे काही अस्पेक्ट्स आहेत, 6 अस्पेक्ट्स आहेत. पहिला अस्पेक्ट आहे की प्राइस प्रीमियम, हाऊ मच इज कस्टमर विलिंग टू पे मोर फॉर ब्रँड कम्पेअर टू सिमिलर कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स. प्राइस प्रीमियम मध्ये त्या प्रोडक्ट साठी कन्झ्युमर किती पे करायला तयार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आस्पेक्ट आहे प्राइस इलॅस्टिसिटी. त्या प्रोडक्टची डिमांड वाढली असेल किंवा डिक्रीज झाली असेल तर त्याची प्राइजेस वाढतायत किंवा कमी होत आहेत, दॅट इज प्राइस इलॅस्टिसिटी. त्याच्यानंतर आहे मार्केट शेअर, दॅट इज थर्ड डायमेन्शन. This measures the impact of marketing program investment on product sales. मार्केटिंग प्रोग्रामचा इम्पॅक्ट किती झाला त्या प्रोडक्टच्या शेअरवर, दॅट इज मार्केट शेअर. फोर्थ डायमेन्शन इज एक्सपान्शन, हाऊ वेल डू न्यू प्रोडक्ट सेल, दॅट इज लॉन्च इन रिलेटेड कॅटेगरीज. त्या ब्रँडचे दुसरं कुठलं प्रोडक्ट लॉन्च झालं असेल इन कॉन्टेक्स्ट ऑफ एक्सपान्शन स्ट्रॅटेजीज, तर ते किती सक्सेसफुल झालंय. आणि फिफ्थ डायमेन्शन आहे कॉस्ट स्ट्रक्चर, हाऊ वेल कॅन कंपनीज रिड्यूस द कॉस्ट ऑफ मार्केटिंग प्रोग्राम इन्व्हेस्टमेंट फॉर द ब्रँड बिकॉज ऑफ बेनिफिशियल कस्टमर माइंडसेट. आता एक कस्टमरचा माइंडसेट फेवरेबल असेल आणि ब्रँड पोझिशनिंग झालं असेल मार्केटमध्ये, तर
मार्केटिंग प्रोग्राम मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती ते कसं मॅनेज करतायत, त्याच्यात डिडक्शन्स करतायत का, की जेणेकरून प्रोडक्टची कॉस्ट जी आहे तर ती सुद्धा थोडी कमी करता येईल. त्याच्यानंतर शेअरहोल्डर्स व्हॅल्यू. Shareholders' value is the value of company creates the reflected in the stock price and dividend disbursed by the company. The fundamental assumption of shareholder value is the true value of companies based on future cash flow discounted by the cost of capital. A company that fails to deliver value to customers is acting against long-term interest of shareholders. शेअर होल्डर्स व्हॅल्यू जे आहे तर शेअर होल्डर्सनी इन्व्हेस्ट केलंय त्या कंपनीमध्ये फॉर प्रॉफिट मेकिंग, तर त्यांना त्याच्यावर रिटर्न्स एक्सपेक्टेड असतात. तर शेअर होल्डर्सच्या इन्व्हेस्टमेंटला किती व्हॅल्यू दिली जाते ऍक्च्युली, म्हणजे ब्रँड परफॉर्मन्स, प्रोडक्ट परफॉर्मन्स जर चांगला असेल, प्रॉफिट मेकिंग असेल तर ते शेअर होल्डर्सला व्हॅल्युएबल आहे, कारण त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत असतात तितके. तेच जर परफॉर्मन्स लो असेल त्या ब्रँडचा तर मग ते त्यांना लायबिलिटी असू शकतात. ठीक आहे, कारण त्यांना त्याच्यावर तितके रिटर्न्सच मिळत नसतात. त्याच्यानंतर आहे मल्टीप्लायर. मल्टीप्लायर मध्ये पहिला पॉइंट जो होता तो होता प्रोग्राम क्वालिटी. Program quality is first multiplier in brand value chain. The ability of the market program investment to transfer or multiply further down the chain will depend on qualitative aspect of the marketing program via the program quality multiplier. त्याच्यात आता प्रोग्राम क्वालिटी ही जी प्रोसेस आहे तर ती मार्केटिंग प्रोग्राम आणि कस्टमर माइंडसेटच्या मधली प्रोसेस आहे. तर त्याच्यात मार्केटिंग प्रोग्राम थ्रू कस्टमरचा माइंडसेट कसा फेवरेबल बनवता येईल हा प्रोग्राम क्वालिटी आहे. तर त्याच्यात काही अस्पेक्ट्स जे आहेत तर ते आहेत ऍट्रिब्यूट्स जे आहेत तर ते आहेत क्लॅरिटी, की कस्टमरला तो मेसेज जो आहे तर तो क्लिअरली समजला पाहिजे की जो फर्मनी तयार केलाय, मार्केट केलाय, ऍडव्हर्टाइज केलाय. त्याच्यानंतर आहे रिलेव्हन्स, की पर्टिक्युलर प्रोडक्टच्या रिलेटेड रिसर्च करून कस्टमरच्या नीड अँड एक्सपेक्टेशन समजून मग ते प्रोडक्ट बनवलं गेलंय आणि त्या प्रोडक्टचा त्यांच्या नीडशी असलेला रिलेव्हन्स. त्याच्यानंतर युनिकनेस, मार्केटमध्ये नंबर ऑफ प्रोडक्ट अवेलेबल असतात तर त्याच्यात तुमच्या प्रोडक्टचा युनिकनेस काय आहे. आणि कन्सिस्टन्सी इन मार्केटिंग प्रोग्राम. मार्केटिंग प्रोग्राम मध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागते टू अप्रोच न्यू कन्झ्युमर्स ॲज वेल ॲज फॉर पोटेन्शियल कस्टमर्स टू रिटेन. Next time, marketplace conditions. Marketplace condition is a second multiplier presented in the model in the marketplace condition. The extent to which value created in mindset of consumer affects the market performance depend on factor beyond the individual customer. Marketplace conditions influences the effect of second stage, that is customer mindset, on the third stage brand performance. आता कस्टमर माइंडसेट आणि ब्रँड परफॉर्मन्स मधली ही स्टेज आहे मार्केट प्लेस कंडिशन्स. तर त्याच्यामध्ये कस्टमरची साईज आणि प्रोफाईल जी आहे किंवा चॅनल टू सपोर्ट, त्याच्यानंतर कॉम्पिटिटर सुपेरियरिटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या अनालाइज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ब्रँड पोझिशनिंग कुठे करता येईल, कस्टमर पर्यंत कसं पोहोचता येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टर सेंटिमेंट. इट डिपेंड्स ऑन इन्व्हेस्टर सेंटिमेंट हाऊ मच ऑफ व्हॅल्यू फॉर स्टेज 3 ब्रँड परफॉर्मन्स ट्रान्सलेट टू स्टेज 4 शेअर होल्डर व्हॅल्यू.
Financial analysts and investors find a number of external factors important in their brand valuation and investment decisions. External factors मुळे ब्रँड व्हॅल्युएशन आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजनवर सुद्धा इम्पॅक्ट होतो. आता इन्व्हेस्टर सेंटिमेंट जे आहेत तर ते थर्ड आणि फोर्थ स्टेज मधले म्हणजे ब्रँड परफॉर्मन्स आणि शेअर होल्डर व्हॅल्यू मधली स्टेज आहे की जिथे रिस्क प्रोफाईल कॅल्क्युलेट केली जाते, ब्रँड कॉन्ट्रीब्युशन आहे ते कन्सिडर केलं जातं, पोटेन्शियल ग्रोथ जी आहे तर ती अनालाइज केली जाते. त्याच्यानंतर आहे मेजरिंग सोर्स ऑफ ब्रँड इक्विटी. अंडरस्टँडिंग द करंट अँड डिझायर ब्रँड नॉलेज स्ट्रक्चर ऑफ कन्झ्युमर्स इट अटमोस्ट इम्पॉर्टंट टू इफेक्टिव्हली building and managing brand equity. Marketers needs to construct detailed mental maps to understand exact what exists in consumers' mind, their thoughts, feelings, perceptions, image, belief, attitude towards different brands. ब्रँड इक्विटी जो आहे तर तो कसा मेजर करायचा, त्याचा सोर्सेस काय आहे, तर मेंटल मॅप्स हा त्याचा सोर्स आहे की जेणेकरून वेगवेगळ्या ब्रँड बद्दल कस्टमरचे थॉट्स काय आहेत, त्याचे फिलिंग्स काय आहेत, इमेजेस काय आहेत किंवा बिलीफ आणि ऍटिट्यूड काय आहेत. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर मोबाईल हे जर प्रॉडक्ट कन्सिडर केलं तर ते वेगवेगळ्या ब्रँडचे फोन्स अवेलेबल आहेत. तर काही ब्रँड्स जे आहेत तर ते तुम्हाला कमी कॉस्ट मध्ये सुद्धा मोबाईल अवेलेबल करून देतात, अँड्रॉइड व्हर्जन. ठीक आहे. काही फोन जे आहेत तर त्याच्यात तुम्हाला फंक्शन्स आहेत किंवा त्यांचा प्रोसेसिंग जे आहे तर ते फास्ट आहे, ड्युरेबिलिटी किंवा बॅटरी बॅकअप जे आहे तर ते चांगलं आहे. काही फोन जे आहेत तर त्याची कॅमेरा क्वालिटी जी आहे तर ती खूप चांगली. असे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहेत की जे कस्टमरच्या माइंड मध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांचा ऍटिट्यूड तसा क्रिएट होतोय. त्याच्यानंतर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च टेक्निक्स. तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च टेक्निक आपण बघणार आहोत. त्याच्यातली क्वालिटेटिव्ह रिसर्च टेक्निक, these techniques are used to identify the possible brand associations and sources of brand equity. They are relatively unstructured measurement approach that permit a range of questions and answers, which can be a first step in exploring the customer's brand and product perception. Qualitative research मध्ये अनस्ट्रक्चर मेजरमेंट अप्रोच आहे की क्वेश्चन आन्सर केले जातात की जेणेकरून कस्टमरच्या माइंड मध्ये त्या ब्रँड बद्दल किंवा त्या प्रोडक्ट बद्दलचे परसेप्शन काय आहेत. तर त्याच्या काही टेक्निक्स आहेत. पहिली टेक्निक जी आहे तर ती प्रोजेक्टिव्ह टेक्निक आहे. फॉर द मार्केटर्स टू सक्सेड इन अनकव्हरिंग दी various sources of brand equity, they must profile the customer's brand knowledge structure as accurately and completely as possible. Customers may at times feel it totally undesirable and unacceptable to express their true feelings. They may refer to particular product feature as a reason of their likes and dislike to particular brand. Projective techniques are diagnostic tools to reveal the true feeling and opinions of the consumers. Consumers जे ओपिनियन असतात अबाउट दॅट ब्रँड की तो ब्रँड त्यांना का आवडतो किंवा एखादा स्पेसिफिक ब्रँड त्यांना का आवडत नाही, तर प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स मध्ये त्यांचे ट्रू फिलिंग्स जे आहेत तर ते कन्सिडर केले जातात की त्यांना एखादा स्पेसिफिक ब्रँड का आवडतो. त्याच्यानंतर आहे कम्प्लिशन. Classic projective techniques use incomplete or unambiguous stimuli to elicit consumer thoughts and feelings. One approach is bubble exercise, which depict different people buying and using certain products and services. Empty bubbles, as in cartoons, are placed in the scene to represent the thoughts, words, or actions of one or more of पार्टिसिपंट्स. आता पहिली टेक्निक जी होती प्रोजेक्टिव्ह टेक्निक
तर ती इनकम्प्लीट आहे. तर कम्प्लीट टेक्निक यूज करण्यामध्ये कम्प्लीशन टेक्निक जी आहे तर ती बबल एक्सरसाइज म्हणून आपण यूज करतो, की ज्याच्यामध्ये एखादा सर्टन ग्रुप जो आहे मग तो इन्कम लेवलमुळे असेल किंवा जनरेशन वाईज असेल, यंग जनरेशन, ओल्ड जनरेशन किंवा प्रोफेशनल ग्रुप असेल, की ते जे पर्टिक्युलर ब्रँड आणि प्रोडक्ट्स जे आहेत तर तेच यूज करतात. तर त्याच्या मागचं रिझन फाइंड आउट केलं जातं. त्याच्यानंतर आहे कंपॅरिझन. अनदर युजफुल टेक्निक इज कंपॅरिझन टास्क इन विच द कंझ्युमर आस्क्ड टू कन्वे देअर impressions by comparing the brands to people, country, animal, activities, fabrics, occupations, cars, magazines, vegetable, or even other brands. While buying, कंझ्युमर कुठल्या बेसिसवर कंपॅरिझन करतात ब्रँड्स मध्ये आणि मग ते ब्रँड जे आहेत तर ते परचेस करतात. आता काही कंझ्युमर जे आहेत तर ते ब्रँड कसा परचेस करतात तर स्वदेशी, अंडर स्वदेशी मुवमेंट ते इंडियन मेड ब्रँड परचेस करतात. ठीक आहे. काही कंझ्युमर्स काय करणार आहेत, स्टेटस नुसार ब्रँड परचेस करणार आहेत किंवा त्यांच्या लाईक्स डिसलाईक्स वरून किंवा त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वरून ब्रँड परचेस करतील. त्याच्यानंतर ब्रँड पर्सनॅलिटी अँड व्हॅल्यूज. ब्रँड पर्सनॅलिटी इज द ह्युमन कॅरेक्टरिस्टिक or traits consumers can attribute to a brand. It can be measured in different ways. The simplest way is to solicit open-ended response to a cue. The पर्सनॅलिटी आणि व्हॅल्यू ट्रेट्स आहेत ब्रँड पर्सनॅलिटी मध्ये. ह्युमन कॅरेक्टरिस्टिक आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं त्या स्पेसिफिक ब्रँड बद्दल. तर जसं मी आता म्हटलं की स्वदेशी मुवमेंट अंडर काही जण इंडियन ब्रँड्स जे आहेत तर ते परचेस करतील. ठीक आहे. तर त्याच्यासाठी क्वेश्चनियर तयार करताना किंवा त्यांचा रिस्पॉन्स घेताना ओपन एंडेड क्वेश्चन विचारले जायला हवेत, की जेणेकरून तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे तर ते सुद्धा मिळेल, एक्सप्लेनेशन मिळेल. त्यानंतर आहे दी बिग 5. दी ब्रँड पर्सनॅलिटी कॅन बी assertive more efficiently through adjective checklist or ratings. Bridging the gap between consumer and brand requires a level of sensitivity and respect that goes beyond the traditional thinking. There are numerous studies on brand humanization and how brands that display more familiar human characteristics are better aligned to connect with their intended audiences. Influencer and peer network programs are based on the principle that people are more inclined to seek the advice of their friends over self-serve brand messaging. आता कंझ्युमर आणि ब्रँड रिक्वायर्स ज्या आहेत किंवा त्याची लेवल ऑफ सेन्सिटिव्हिटी आहे तर त्याच्यातली गॅप किंवा ब्रिज जो आहे तर तो कम्प्लीट करायचं काम कोण करतं, ट्रॅडिशनल थिंकिंग विथ द हेल्प ऑफ बिग 5. आपण ते बिग 5 मॉडेल बघूया. त्याच्यात काय काय डायमेन्शन्स आहेत. 5 डायमेन्शन्स आहेत. पहिलं आहे सिन्सिअरिटी. इट इन्क्लुड्स क्वालिटी लाईक बीइंग डाऊन टू अर्थ, ऑनेस्ट, होलसम, चेअरफुल, लाईट, हार्ट रेट अँड सेन्सिबल. ह्या डायमेन्शन मध्ये जो पर्सन किंवा जो ब्रँड जो आहे ज्या पद्धतीने सेल केला जातोय, ठीक आहे, जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तो स्पेसिफिक ब्रँड सेल करण्यासाठी, ठीक आहे, तर ते सिन्सिअर असायला पाहिजे, त्यांच्या डाऊन टू अर्थ असायला पाहिजेत, ऑनेस्ट असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे एक्साइटमेंट. क्वालिटी लाईक डेअरिंग, स्पिरिटेड, इमॅजिनेटिव्ह, अप टू डेट आणि क्रिएटिव्ह असायला पाहिजेत. ही
वेगवेगळ्या एक्झाम्पल्स असतील किंवा प्रत्येक कन्झ्युमर हा वेगळा आहे, तर त्याला हँडल करण्याचा अप्रोच, तुमची टॅक्टिक चेंज झाली पाहिजे त्यानुसार. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटन्स. इट रिलेट्स टू क्वालिटीज लाईक बिंग रिलायबल, इंटेलिजंट, सक्सेसफुल अँड अँबिशियस. कॉम्पिटन्स असायला पाहिजेत, स्किल्स असायला पाहिजेत. स्किल अँड नॉलेज जेव्हा ते एक्झॅक्टली इम्प्लिमेंट करतील, दॅट इज देअर कॉम्पिटन्स, दॅट इज देअर कॅलिबर, कॅपॅबिलिटी. त्याच्यानंतर आहे सोफिस्टिकेशन. इट रेफर्स टू हॅव्हिंग अ चार्मिंग, एलिगंट अँड प्लेझंट पर्सनॅलिटी. ठीक आहे. आणि रुडनेस जो आहे, तर इट रेफर्स टू दी टफ, resilience and spot behavior on an individual of an individual. की त्या सिच्युएशन मध्ये ऑन दी स्पॉट त्या वेगवेगळे कन्झ्युमर्स असतात, त्यांचे ऍटिट्यूड, बिहेवियर वेगवेगळं असतं. तर त्या सिच्युएशनला तो पर्सन कसा बिहेव करतोय, कसा रिप्लाय देतोय, रिस्पॉन्ड करतोय. तर हे 5 ट्रेट आहेत बिग 5 मॉडेलचे. त्याच्यानंतर आहे ब्रँड पर्सनॅलिटी स्केल. Thus the big 5 model can be used to investigate the current as well as future status of brand. आता याच्यामध्ये करंट आणि फ्युचर स्टेटस आहे ब्रँडचं, तर ते अनालाइज करण्यासाठी हे ट्रेड्स यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे फ्री असोसिएशन. The simplest and the most powerful way to profile brand association is free association task, in which subjects are asked what comes to mind when they think of brand without any more specific prompts or clues. Then perhaps the associated category marketers can use resulting associations to form a rough mental map for a brand. फ्री असोसिएशन जर कन्सिडर केलं तर त्या स्पेसिफिक ब्रँडचे प्रोज अँड कॉन्स कन्सिडर न करता, कन्व्हे न करता, त्या कस्टमरच्या माइंड मध्ये त्या ब्रँड बद्दल काय इमेज क्रिएट होते, दॅट इज फ्री असोसिएशन. मग आन्सर टू फ्री असोसिएशन क्वेश्चन्स हेल्प द मार्केटर क्लॅरिफाय the range of possible associations and assemble a brand profile. That question could be, what best do you like about the brand? What do you like least about the brand? What do you find unique about the brand? ह्या 3 क्वेश्चन मध्ये आपण ब्रँड प्रोफाईल आहे तर ते असेंबल करू शकतो की तो ब्रँड का आवडतो, त्या ब्रँड मधलं नक्की काय आवडतं, त्याच्यातले लिस्ट एक्सपेक्टेशन काय आहेत आणि त्या ब्रँडचा युनिकनेस काय आहे. त्याच्यानंतर these simple direct measures can be extremely valuable for determining the core aspects about the brand image. The brand image related काही क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की who uses the brand, what kind of people use this brand, what type of situation do they use the brand, when and where do you use the brand, etc. आता ह्याच्यामधून ती ब्रँड इमेज बिल्डअप होते की एकतर तो ब्रँड कोण यूज करतं, तो ब्रँड कधी यूज करायचा आहे किंवा कुठल्या टाईपचे पीपल तो ब्रँड यूज करतायत. मग त्याच्यात स्टेटस नुसार यूज करतायत, प्रोफेशन वाईज यूज करतायत की अजून काही रिझन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च टेक्निक्स. A tough qualitative technique are useful in identifying the range of possible associations with a brand and some initial insight into their strengths, favorability, and uniqueness. Marketers need a definite picture of brand in order to allow them to make more confident recommendations. त्या स्पेसिफिक ब्रँड बद्दल, ब्रँडचे स्ट्रेंथ, फेवरेबिलिटी आणि युनिकनेस जो आहे, तर तो समजून घेण्यासाठी, तो कन्व्हे करण्यासाठी त्याच्याबद्दलचं नॉलेज
प्रोव्हाइड करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे तर ती टेक्निक यूज केली जाते. त्याच्यातले मेजरिंग आस्पेक्ट आहेत की help to more definitive assess the depth and breadth of brand awareness, strength, favorability and uniqueness of brand associations, positivity of brand judgments and feelings, nature and extent of brand relationships. त्या ब्रँडचा अवेअरनेस, त्याची डेप्थ किती आहे, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ, युनिकनेस, फेवरेबिलिटी किती आहे ब्रँड असोसिएशनची, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह जजमेंट आणि फिलिंग्स अमंग कस्टमर और कन्झ्युमर, आणि नेचर ऑफ एक्सटेंड ब्रँड रिलेशनशिप. ब्रँड अवेअरनेस बद्दल बघूया. इट इज रिलेटेड टू द स्ट्रेंथ ऑफ ब्रँड in the memory as reflected by the consumer's ability to identify various brands elements like brand image, logo, symbol, character, packaging, slogan under different conditions, etc. की सगळ्या नंबर ऑफ ब्रँड्स मधनं त्यांना एक्झॅक्ट तोच ब्रँड आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. मग त्या ब्रँड आयडेंटिफिकेशन साठी लोगो, सिम्बॉल्स असतील, कॅरेक्टर्स असतील, स्लोगन आहेत, तर ते यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे brand recognition. It requires the consumers to identify the brand under a variety of circumstances, and they can raise set of the identification of any of the brand element. की त्यांना तो ब्रँड जो आहे तर तो इझिली रेकॉग्नाइज करता आला पाहिजे अमंग ऑल ब्रँड्स. मग त्याच्यामध्ये त्यांना त्या स्पेसिफिक ब्रँडचं पॅकेजिंग युनिक आहे किंवा त्याचा लोगो काय आहे, त्याचे स्लोगन काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याच्यातून ते आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर नूडल्सच्या रॅक मधून मॅगी जर घेऊन यायचं असेल, मॅगीचं पॅकेट, तर तुम्ही तो कसा आयडेंटिफाय करणार आहे? एकतर त्याचं पॅकेजिंग जे येलो पॅकेजिंग आहे, ठीक आहे, आणि मग त्याच्यावर त्यांनी ज्या फॉन्ट मध्ये मॅगी हे नाव लिहिलंय त्याच्यावरून तुम्हाला तो आयडेंटिफाय करता येणार आहे. दॅट इज ब्रँड रिकॉग्निशन. मग त्याच्यात क्रायटेरिया आहेत काही रिकॉग्निशन मध्ये, की डिग्री ऑफ सेल्फ इम्पॅक्ट आहे, इम्पॅक्ट अँड रिकॉलर, स्पेसिफिक डिझाईन एलिमेंट आहे, स्पेसिफाईड पॅकेज साईज आहे किंवा कॉपी विजिबिलिटी अँड लिगेबिलिटी आहे. वेगवेगळे अस्पेक्ट आहेत की जेणेकरून आपण तो ब्रँड आयडेंटिफाय करू शकतो, रेकॉग्नाइज करू शकतो. त्याच्यानंतर रिकॉल. आता कंटिन्युअस ऍडव्हर्टाइजमेंट सुरू असतात, ठीक आहे, तर मेमरी रिकॉल कशी केली जाते स्पेसिफिक ब्रँडच्या बद्दल, तर ब्रँडचं नाव जे ठेवलं जातं किंवा त्या ब्रँडचं नाव जे असतं तर ते एकतर युनिक असतं किंवा आपल्या युज्युअल गोष्टींमधलं नाव असतं. म्हणजे युज्युअल जर कन्सिडर करायचं झालं तर कुठल्या तरी अॅनिमलचं किंवा फ्रूटचं नाव. मग आपण फ्रूट मध्ये बघायला गेलं तर ऍपल हे इझिली रिकॉल करता येऊ शकतं, ठीक आहे, किंवा ब्लूबेरी हे पण इझिली रिकॉल करता येऊ शकतं. त्याच्यानंतर अॅनिमल मधलं बघायचं झालं तर जॅग्वार, ठीक आहे. म्हणजे मेमरी रिकॉल करायला तुम्हाला सोपं पडतं त्या ब्रँडचं नाव आठवण्यासाठी किंवा तो ब्रँड आठवण्यासाठी. त्याच्यानंतर ब्रँड इमेज. त्या ब्रँडची स्पेसिफिक इमेज काय असते कन्झ्युमरच्या माइंड मध्ये किंवा त्या ब्रँड बद्दल काय वाटतं, त्याच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत, तर दॅट इज ब्रँड इमेज. त्याच्यामुळे कन्झ्युमर जजमेंट पास करतो किंवा त्या ब्रँडशी असलेलं रिलेशनशिप म्हणून कन्झ्युमर्स लॉयल असतात. आता त्याच्यात 3 डायमेन्शन्स आहेत, स्ट्रेंथ, फेवरेबिलिटी आणि युनिकनेस. त्या ब्रँडची स्ट्रेंथ किती आहे
किती लोक तो ब्रँड परचेस करतात, किती लोकांना त्या ब्रँड बद्दल माहिती, फेवरेबिलिटी, लाईक्स अँड डिसलाईक्स त्याच्यावर डिपेंड करतं फेवरेबिलिटी, की हा ब्रँड तुम्हाला आवडतो स्पेसिफिक, आणि युनिकनेस, की बाकीच्या ब्रँडमध्ये तो ब्रँड जो आहे तर तो युनिक फीचर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. अदर्स अप्रोचेस मध्ये अ मोर कॉम्प्लिकेटेड क्वांटिटेटिव्ह टेक्निक टू assess the overall brand uniqueness is a multi-dimensional scaling or perpetual mapping. Multi-dimensional scaling is the procedure of determining the perceived related images of a set of objects such as product or brand, and MDS form consumer judgment of similarity or preferences into distances represent in their perpetual spaces. आता याच्या मध्ये मल्टी डायमेन्शनल स्केलिंग जे केलं जातं, तर त्याच्यात ब्रँडची इमेज किंवा त्याचे जे सेट केलेले ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते अनालाइज केले जातात, आणि कन्झ्युमरचे जजमेंट जे आहेत तर ते कन्सिडर केले जातात. नेक्स्ट आहे ब्रँड रिस्पॉन्सेस. ब्रँड रिस्पॉन्सेस मध्ये दोन टाइप्स आहेत, दोन डायमेन्शन्स आहेत, की जेणेकरून तो ब्रँड परचेस किंवा रिफ्यूज का केला जाईल. तर पहिला आहे परचेस इंटेन्शन्स. परचेस इंटेन्शन्स मधले काही एस्पेक्ट्स बघूया, की ऍक्शन, टार्गेट, कॉन्टेक्स्ट अँड टाइम, की कन्झ्युमरचे परचेस इंटेन्शन्स काय आहेत. तर पहिला आहे ऍक्शन, बाईंग फॉर ओन यूज ऑर टू गिव्ह ॲज अ गिफ्ट, की तो स्पेसिफिक ब्रँड किंवा प्रोडक्ट जो आहे तर तो स्वतःसाठी परचेस करतोय की कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी. त्याच्यानंतर टार्गेट, इट इज द स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोडक्ट ऑर ब्रँड, की स्पेसिफिक टाइप किंवा प्रोडक्ट आहे की तो टार्गेट केला जातोय किंवा तो प्रेफर केला जातोय कन्सिस्टंटली. त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट, द टाइप ऑफ स्टोअर बेस्ड ऑन व्हॉट प्राइजेस अँड अदर कन्सिडरेशन, की ते प्रोडक्ट जे आहेत तर ते कुठल्या स्टोअर मध्ये सेल आउट केले जात आहेत, त्यांच्या प्राइजेस काय आहेत, आणि बाकीचे कन्सिडरेशन त्याच्यामध्ये जे काही असतील ते. त्याच्यानंतर आहे टाइम, ती टाइम फ्रेम मे बी वीक, मंथ और इयर, त्याचे जे बाईंग बिहेवियर आहे, की समजा एखादा कस्टमर जो आहे तर ते प्रोडक्ट वीकली परचेस करतोय, मंथली परचेस करतोय की इयरली परचेस करतोय. नेक्स्ट आहे लाईकलीहुड टू रेकमेंडेशन्स. लाईकलीहुड मध्ये त्या पर्सनला तो ब्रँड किंवा तो प्रोडक्ट आवडतो, तो पुन्हा परचेस करायला लागू शकतो आणि बाकीच्यांना पण रेकमेंड करतो. त्याच्यानंतर आहे यंग अँड रुबिकम्स ब्रँड असेट व्हॅल्युएटर. Brand asset valuator developed by Young and Rubicam. Brand asset valuator measures the value of brand where it is created in people's heart and mind. It provides a diagnostic framework to help the companies build, leverage, and maintain their brands. Brand independent of their product category develops in a very specific progression of consumer perception. When building a brand, differentiation comes first, followed by relevance, estimate, and knowledge. But the real action takes place in the relationship between these measures. आता हे ब्रँड ॲसेट व्हॅल्युएटर जो आहे तर त्याच्यामुळे तर ते कुठल्या बेसिसवर अनालाइज केलं जातं, तर कन्झ्युमरच्या हार्ट अँड माइंड मध्ये त्या स्पेसिफिक ब्रँड बद्दल काय इमेज क्रिएट होते, काय इमेज बिल्ड होते, ते त्या ब्रँड बद्दल काय विचार करतायत. ठीक आहे, तर त्याचे 4 की आहेत, 4 की मेरिट्स आहेत ब्रँड असेस व्हॅल्युएटरचे. पहिला आहे डिफरन्सिएशन, रिलेव्हन्स, इस्टीम आणि नॉलेज. These measures are used in brand asset valuator to evaluate current brand performance, to identify core issues
ब्रँड टू इव्हॅल्युएट ब्रँड पोटेन्शियल. 3 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते त्याच्यातून मेजर केले जातात की करंट ब्रँड परफॉर्मन्स काय आहे, ब्रँड मधले कोर इश्यूज काय आहेत, आणि ब्रँड पोटेन्शियल काय आहे. त्याच्यातला पहिला आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन मध्ये अमंग ऑल ब्रँड और प्रोडक्ट कंझ्युमर तोच ब्रँड का परचेस करतो, ठीक आहे, कारण त्याला त्या ब्रँड बद्दलचा युनिकनेस जो आहे तर तो आवडत असतो किंवा त्याचे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर आवडत असतं, म्हणून तो डिफरन्शिएट करतो तो ब्रँड आणि तो परचेस करतो. त्याच्यानंतर आहे रिलेव्हन्स. रिलेव्हन्स मध्ये त्या इंडिव्हिज्युअलचे जे एक्सपेक्टेशन्स असतात ते युनिक फीचर असतं त्या स्पेसिफिक ब्रँडचं, तर त्याला रिलेट करणारा, त्याला रिलेव्हंट असणारा ब्रँड जो आहे तर तो ते परचेस करतो. त्याच्यामुळे रिलेव्हन्स की ज्याच्यामुळे तो ब्रँड किंवा प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्याच्या नीड ज्या आहेत तर त्या सॅटिस्फाय होणार आहेत. त्याच्यानंतर आहे इस्टीम. इज अ perceived quality and consumer perception about growing or declining popularity of brand. त्या स्पेसिफिक प्रोडक्टची क्वालिटी आणि कंझ्युमर परसेप्शन जे आहे तर ते इन्क्रीज होतंय की डिक्रीज होतंय, म्हणजे त्याची पॉप्युलॅरिटी इन्क्रीज होतीये की डिक्रीज होतीये, दॅट इज इस्टीम. की त्याचा सुद्धा इम्पॅक्ट कंझ्युमरच्या माइंडवर होत असतो, कारण एखादा ब्रँड जर मार्केटमधून एक्झिट होणार असेल, त्याची पॉप्युलॅरिटी लो होत असेल तर कंझ्युमर दुसऱ्या ब्रँडकडे स्विच करतो. त्याच्यानंतर आहे नॉलेज. नॉलेज मध्ये त्या ब्रँड बद्दल असलेला अवेअरनेस आणि त्या ब्रँडची आयडेंटिटी, त्या ब्रँडचं कम्प्लीट युटिलायझेशन, त्यांची सक्सेस स्टोरी, त्याच्याबद्दल कंझ्युमर काय असतं, अवेअर असतो. त्याच्यानंतर रिलेशनशिप अमंग पिलर्स. Examining the relationship between these 4 dimensions, a brand's pillars patterns relieves much about a brand's current and future status. It is not enough to look at each brand pillar in isolation. It is the relationship between the pillars that tell about the brand health and opportunities. Here are some key relationships. When energized differentiation are greater than relevance and brand is standing out, receiving the attention in the marketplace, then brand often strive to build awareness, but if brand pillars are not in proper alignment of consumer knowledge of brand becomes the obstacle that may need to be surmounted before the brand can continue to build an healthy momentum. Brand asset valuator represents unique brand equity research tool. The रिलेशनशिप अमंग ब्रँड जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आस्पेक्ट आहेत की ज्याच्यामुळे एकतर ब्रँड जो आहे तर तो ब्रँड पोझिशनिंग क्रिएट करतो मार्केटमध्ये चांगलं, किंवा कंझ्युमरच्या माइंड मधले आस्पेक्ट्स जे आहेत रिगार्डिंग दॅट ब्रँड, जर तो ब्रँड सक्सेसफुल असेल, इन्क्रीजिंग असेल, मार्केट शेअर त्याचा इन्क्रीज होत असेल तर त्याचे ब्रँड अवेअरनेस असेल किंवा सेल असेल तर तो इन्क्रीज होणार आहे, ब्रँड लॉयल्टी आहे तर ती वाढणार आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे की त्याच्यामुळे युनिकनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रँड जर त्यांनी कन्सिस्टंट ठेवला, मेंटेन केला तर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मिळणार आहे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी इन मार्केटिंग आहे, हा सुद्धा आस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे
measuring outcomes of brand equity, we have seen that there are two types of method employed to measure brand equity at source. These two methods are qualitative and quantitative research method. Qualitative research method are ideal for measuring brand association, wherein consumer perception towards brand are captured, and quantitative research method are perfect to understand brand awareness within consumers. Comparative methods and holistic methods are designed to directly analyze brand equity. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपण comparative method बघणार आहोत. Comparative method, they are the research studies or experiments that examines consumer attitude and behavior towards a brand to directly estimate specific benefits arising from having a high level of awareness and strong favorable युनिक ब्रँड असोसिएशन्स. कंपॅरेटिव्ह मेथड मध्ये आपण स्ट्रॉंग फेवरेबिलिटी आणि युनिकनेस ऑफ ब्रँड असोसिएशन बघणार आहोत, अवेअरनेस बघणार आहोत. त्याच्यातले काही टाइप्स आहेत. पहिला आहे ब्रँड बेस्ड कॉम्पिटिटिव्ह अप्रोच. This approach uses experiment in which one group of consumer respond to an element of marketing program or some marketing activities when it is attributed to the target brand, and another group respond to that same element when it is attributed to a competitive name brand. Competitive brand can be useful benchmarks in a brand-based competitive approach, although consumers may interpret marketing activity for a factitious name or unnamed version of product or service in terms of their general product category knowledge. They may also have a particular brand in their mind. Brand based comparative approach जर कन्सिडर केला तर कन्झ्युमरच्या ऍज पर देअर एक्सपेक्टेशन काही ब्रँड जे आहेत तर ते त्यांच्या माइंड मध्ये सेट असतात किंवा त्याच्याबद्दलचे त्यांचे नीड आणि डिमांड त्यांनी सेट केलेले असतात. अकॉर्डिंगली ते ब्रँड्स जे आहेत तर ते कम्पेअर करत असतात. आता आपण एखादा सेलफोन घ्यायला जातो तर तेव्हा सुद्धा आपण दोन फोन मध्ये कंपॅरिझन करत असतो कायम, म्हणजे अगदी सॅमसंग असू दे आणि MI असू दे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो. तर हा एक कंपॅरेटिव्ह अप्रोच आहे. त्याच्यानंतर आहे मार्केटिंग बेस्ड कंपॅरेटिव्ह अप्रोच. Marketing based comparative approach hold the brand fixed and examine consumer response on changes in marketing program. This approach uses experiment in which the consumer respond to changes in the element of the marketing program to target or competitive brands. मार्केटिंग बेस्ड अप्रोच काय आहे, त्या स्पेसिफिक ब्रँडचा कुठल्या पद्धतीने मार्केटिंग केलं जातंय, काय मेसेज दिला जातोय मार्केटिंग मध्ये, कसं अप्रोच केलं जातंय, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन केलं जातं. त्याच्यानंतर आहे कंजॉइंट अनालिसिस. कंजॉइंट अनालिसिस इज अ सर्वे बेस्ड multivariate technique that enables marketers to profile the consumer decision process with respect to product and brands. की ज्याच्यामध्ये कंझ्युमरचे प्रेफरन्सेस आहेत एखाद्या कॅटेगरी मधल्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे. म्हणजे हाऊस होल्ड साठी ते जितकं परचेस करतात तर स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॅटेगरीमध्ये ते कुठल्या पद्धतीचे ब्रँड प्रेफर करतात, किंवा ग्रोसरीमध्ये सुद्धा कुठला ब्रँड ते परचेस करतात, ऑइल कुठल्या ब्रँडचं परचेस करतात, एक्सेट्रा. तर विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ देअर डिसिजन हे अनालिसिस केलं जातं. सर्वे बेस्ड अनालिसिस असतं की ज्याच्यामध्ये त्यांचे प्रेफरन्सेस त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि ब्रँडचे का आहेत हे आयडेंटिफाय केलं जातं. नंतर त्याच्यानंतर आहे ओके
holistic method approach. Okay, holistic method. They help to place an overall value on brand in their abstract utility terms or concrete financial terms. It attempts to net out various considerations to determine the unique contribution of a brand. होलिस्टिक मेथड मध्ये फायनान्शियल टर्म्स जे आहेत तर त्या कॉन्सन्ट्रेट केल्या जातात. मग त्याच्यातले टाइप्स जे आहेत तर पहिला आहे रेसिड्युअल अप्रोच. This approach examines the value of brand by not considering the consumer's preference for brand base or physically attribute alone for their overall brand preferences. The rationale behind the approach is view that brand equity is what remains the consumer's preferences and choice after their physical effects are ignored. की त्याच्यामध्ये कन्झ्युमरचा प्रेफरन्सेस प्रेफर न करता तो स्पेसिफिक ब्रँड जो आहे तर त्याची व्हॅल्यू एक्झामाइन केली जाते की जितके ब्रँड्स कॉम्पिटिटिव्ह ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या ब्रँड पैकी ह्या ब्रँडची व्हॅल्यू जी फिक्स केली आहे ज्या प्राइसला तो प्रोडक्ट सेल होतोय तर तो वर्दी आहे का अमंग अदर ब्रँड की ज्याच्यामुळे त्याच्यातले युनिक कॅरेक्टर्स किंवा युनिक फीचर्स जस्टिफाय होतील आणि कन्झ्युमर्स तो प्रोडक्ट परचेस करू शकतील. त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन अप्रोच आहे. नेक्स्ट पॉइंट, it is attempt to place financial value on the brand equity for accounting purposes. It is useful in the following cases: merger and acquisition, both are evaluated the possible purchases as well as facilitate disposals. त्याच्यानंतर brand licensing internally for tax reason and to the third parties, then fundraising as a collateral on loans or for sale or lease back agreements, brand portfolio decision to allocate the resources, develop brand strategy and prepare financial reports. आता व्हॅल्युएशन अप्रोच जो आहे तर तो फायनान्शियल व्हॅल्यू ब्रँड इक्विटीच्या ब्रँड इक्विटी वरून अनालाइज केला जातो फॉर अकाउंटिंग पर्पज. त्याच्यामध्ये मर्जर अँड ऍक्विजिशन की मर्जर किंवा ऍक्विजिशन का होतंय त्या ब्रँडचं किंवा त्या ब्रँडने दुसरा कुठला ब्रँड अक्वायर केलाय का. त्याच्यानंतर ब्रँडचं लायसन्सिंग आहे, त्याचे टॅक्स रिझन असतील, थर्ड पार्टी जे प्रोसेस असेल त्यांची. त्याच्यानंतर फंड रेझिंग की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स असतील किंवा त्यांचं लीज बॅक अग्रीमेंट जे आहे तर ते रिन्यू केलं जातंय का. ब्रँड पोर्टफोलिओ आहे, त्यांच्या डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज असतील, फायनान्शियल रिपोर्ट असतील तर हे अनालाइज केले जातात. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हचा सुद्धा इफेक्ट होतो की एखादा ब्रँड किंवा एखादी कंपनी जी आहे तर त्याच्या पास्ट मध्ये त्यांनी एखाद्या प्रोडक्ट बद्दल किंवा कंपनी बद्दल जर काही केस असेल तर ती सुद्धा कस्टमरच्या माइंड मध्ये फिट असते, ते सुद्धा कन्सिडर करतात while purchasing decision or त्या पर्टिक्युलर ब्रँडच्या मार्केटिंग मध्ये त्यांना ह्या गोष्टी लक्षात राहतात. जसं मॅगीची जी केस आहे त्या काही कन्झ्युमर्स असे आहेत की ते मॅगी आजही खात नाहीत की कारण ती अनहेल्दी आहे, अनहेल्दी म्हणून प्रूव्ह झाली आणि मार्केटमधून बॅन केली गेली होती. ठीक आहे, म्हणजे हिस्ट्रीमध्ये ही गोष्ट कायम राहिली, कन्झ्युमर माइंड सेट आहे. त्याच्यानंतर आहे इंटर brand valuation methodology. Inter brand is probably the primer brand valuation form, is a premier brand valuation form
It assumes that the brand value is the present worth of benefit of future ownership. It looks at the ongoing investment and management of brand as an economic asset and takes into account all the different ways in which a brand benefits as an organization, both internally and externally, for attracting, retaining talent to deliver the consumer expectation. इंटर्न ब्रँड व्हॅल्युएशन मेथड जे आहे तर त्याच्यामध्ये त्या कंपनीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते त्या ब्रँड थ्रू फुलफिल होत आहेत का, त्यांचे नंबर ऑफ ब्रँड्स किंवा प्रोडक्ट्स जे ते अवेलेबल करून देतात मार्केटमध्ये, जो क्लेम करतात तर तो फुलफिल करू शकतायत का, क्वालिटी चेक असेल तर त्याच्यामुळे ते क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामुळे ते त्याच्या थ्रू ते अनालाइज करतात. त्याच्यासाठी 3 कंपोनेंट्स जे आहेत तर ते यूज केले जातात. पहिलं आहे ब्रँड फायनान्शियल परफॉर्मन्स. Financial performance reflects an organization raw financial return to the investor and is analyzed as economic profit, or concept related to EVA is economic value added. To determine the economic profit, taxes are subtracted from the net operating profit to arrive at the net operating profit after tax. की ज्याच्यामध्ये ब्रँड फायनान्शियल परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला जातो की आफ्टर टॅक्स त्यांना प्रॉफिट किती होणार आहे आफ्टर सेल्स. त्याच्यानंतर रोल ऑफ द ब्रँड, इट मेजर्स द पोर्शन ऑफ कस्टमर्स डिसिजन टू परचेस द ॲट्रिब्यूट टू द ब्रँड. द रोल ऑफ ब्रँड रिफ्लेक्ट्स द पोर्शन ऑफ डिमांड फॉर द ब्रँडेड प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये कस्टमरचं डिसिजन किती आहे टुवर्ड्स परचेसिंग दॅट ब्रँड आणि त्याच्यातून डिमांड जी आहे तर ती रेज होतीये का, किंवा त्याचं रिफ्लेक्ट काय होतोय. जर डिक्रीज होत असेल तर मग फायनान्शियल क्रायसिस जे आहेत किंवा लो प्रॉफिट जे आहे तर ते त्यांना बेअर करावं लागेल. आणि लास्ट पॉइंट आहे ब्रँड स्ट्रेंथ. Measures the ability of brand to secure the delivery of expected future earning. It is reported on the scale of 0 to 100 based on evaluation across 10 dimensions of brand activation. Performance is this dimension is generally judged relative to the other brands in the industry. The brand strength inversely determines the discount rate. ब्रँड स्ट्रेंथ जी आहे तर ती बाकीचे जे कॉम्पिटिटिव्ह ब्रँड आहेत तर त्याच्यानुसार 0 to 100 या स्केलवर अनालाइज केली जाते अमंग 10 डायमेन्शन्स. आणि मग त्याच्यानुसार ब्रँडची स्ट्रेंथ किती आहे तर ती कॅल्क्युलेट केली जाते.